वजन कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे काय की वजन कमी करायचं आहे हा कोणता कोर्स नाही. आपल्याला त्याच्यासाठी सातत्य ठेवावं लागतंय. तुम्हाला जे मेंटेन करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे वजन, त्याच्यासाठी रोज 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 तीच लाईफस्टाईल करायची आहे. मग लाईफस्टाईल आपल्याला जमल तशीच ती आपल्याला कायमस्वरूपी करता आली पाहिजे. त्या पद्धतीनेच आपल्याला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस पाहिजेत. नाहीतर तुम्ही तात्पुरतं डाएट केला की डाएट हा एकदम प्रोटीन तर प्रोटीन, फायबर तर फायबर, एकदम म्हणजे लिक्विड तर लिक्विड असं करत बसू नका. कारण आपल्याला काय पाहिजे की आपल्या घरात भाजी, त्याच्यासोबत भात, भाकरी, चपाती हे कायम असणार आहे. आणि चहा पण कायमच असणार आहे. तुम्हाला चहा प्यायचा प्या, पण लिमिटमध्ये प्या. प्रमाण कमी असू द्या. सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप असा प्रमाणात घ्या. कमी साखरेचा घ्या. सगळं सोडून देत बसू नका. नाहीतर मग तुम्हाला एकदम असं की कोणीतरी धरून आणून बसवलंय, हेच करायचं आहे, हेच करायचं आहे, हे जर तुम्ही बर्डन स्वतःला देत असाल तर ते तात्पुरतं क्षणिक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की प्रत्येक जेवणाबरोबर अंदाजे 15 ते 20 ग्रॅम प्रोटीन जायला पाहिजे. असं 4 वेळा जर तुम्ही खाल्लं, पोट भरून जेवायची गरज नाही, प्रोटीन सोर्स त्याला दिलात तर 100% तुम्हाला रिझल्ट राहणार आहे. आणि वजन काट्यावरती किंवा वजनाकडे बघत बसू नका. तुम्ही सातत्य ठेवा फक्त. आणि राहिला तर व्यायाम तर तुम्हाला कधी मी म्हणत पण नाही की जिमलाच या, जिमलाच जावा किंवा घरातच साहित्य आणा, हे करा. कुठंही तुम्हाला जिथं बसलाय तिथं आपण व्यायाम करू शकतोय, जिथं उभं राहिलाय तिथं व्यायाम करू शकतोय, आळस देत देत सुद्धा आपण व्यायाम करू शकतो. म्हणजे बॉडीचा ताण काढायचा आहे. अशा गोष्टी आहेत. पाणी प्यायचं व्यवस्थित दिवसभरमध्ये. आणि जे काही आपण जेवतोय खातोय तेच चावून चावून खायचं आहे. कोणताही एक पदार्थ खूप आवडला म्हणून तो पोट भरून खायचा नाही. समान पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ह्या गोष्टी थोड्या थोड्या लक्षात ठेवा. आणि व्यायामाला मात्र कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा, हालचाली करा. ह्या साध्या साध्या स्टेप लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला मी वेगवेगळे व्हिडिओ व्यायामाचे टाकतोय. घरातला आहार कसा खायचा ते पण सांगत असतोय. अशा माहितीसाठी फॉलो करा.